बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करून आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोच्चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारून आता. आपला 28 नंबरचा पॉइंट आहे तरंग 5वा. आनंदमय कोशास आत्मा समजणाऱ्याचे मत. आनंदमय कोशास आत्मा समजणाऱ्याचे मत. तर याच्यामध्ये हे पूर्वमीमांसक वार्तिककार भट्टांचे मत आहे. म्हणजे पाठीमागं जसं विज्ञानमय कोश, मनमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश हे जसे कोश झाले, तसे हे प्रत्येकाचा वेगवेगळा जण आहे आणि प्रत्येकाचं मत प्रदर्शित करीत आहे. म्हणजे सांगत आहे आपापलं मत आहे हे. हे काही वेदांत्याचं मत नाही. तर हे जसं की आपल्याला देवाबद्दल काही शंका निर्माण झाल्या तर आपण प्रत्येकजण वेगवेगळे आपण हे करतो, विचार मांडतो आपले. तसंच प्रत्येकाचा विचार वेगवेगळा आहे आणि देव कशाला म्हणायचं, तर ते त्याच्याबद्दलच मत मांडतायत ते. तर आता हे पूर्वमीमांसक वार्तिककार भटांचं मत आहे. यांच्या मताने आत्मा, चित्त व जड असा आहे. ते त्यांचं मत सांगायला बरं का हे. तसा आत्मा नाही, जड हा आत्मा नाही. अ, महाराज आवाज बंद करा. तिकून आवाज बंद करा म्हणजे मग म्हणजे मग ते आवाज इकडे येत नाही. तर यांच्या मताने आत्मा, चित्त आणि जड असा आहे. म्हणजे विजेप्रमाणे क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा नाही. आता पाठीमागाला विज्ञानमय कोशवाला काय म्हणत होता, की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा, आत्मा आहे असं म्हणत होते. परंतु त्यांचं मत त्यांनी हे पुढचा जे येतो की नाही, तर प्रत्येकजण त्या पाठीमागाल्याचं मत खोडीत आहे. कारण प्रत्येकजण कुणी बुद्धीला आत्मा म्हणतंय, कुणी मनालाच म्हणतंय, तर कोणी स्थूल देहालाच म्हणतंय वगैरे असे जे पाठीमागं झालं. तर तसा आत्मा नसून आता हा आनंदमय कोशवाला म्हणतो, की विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी म्हणजे आत्मा आहे, पण त्याचंही म्हणणं हा खोडत आहे. आणि आता काय म्हणतोय तर आत्मा जड आणि चित्त आहे असं म्हणतो. तर आत्मा स्थिर असून जड व चेतन रूप आहे. आता ते काय म्हणतो जड बी आहे आणि चेतन बी आहे. आता आत्मा हा जड नसतो, तरी पण तो काय म्हणतोय, की आत्मा जड आहे आणि चेतन आहे. कारण झोपेतून जागा झालेला मनुष्य मी जड होऊन निजलो होतो. आतापर्यंत मला काही कळत नव्हते असं म्हणतो. आता झोपेतून उठलेला माणूस तसा म्हणतो म्हणून यांनी काय लावलंय तिकडं तर यावरून आत्मा जड रूप आहे. आता झोपल्याच्या नंतर शरीर झोपी गेलं, इंद्रिय अज्ञानामध्ये लय पावली, का आत्मा झोपी गेला होता. पण ते काय म्हणतोय, की आत्मा जड बी आहे आणि चेतन बी आहे. तर यावरून आत्मा जडरूप आहे हे सिद्ध झालं म्हणतो. कारण झोपेतून उठला, की म्हणतो मी जड होऊन झोपलो होतो, मला आळस आला होता. आता हे सगळ्या देहाच्या गोष्टी आत्म्याकडे लावतात. तर त्याचबरोबर काही जाणत नव्हतो हे ज्ञान आहे. आता जड होऊन झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. जाणत नव्हतो हे ज्ञान आहे म्हणतो. म्हणून म्हणतो त्यो जड बी आहे आणि चेतन बी आहे. अर्थात हे ज्ञान आत्म्याचे आहे म्हणून आत्मा प्रकाश रूप आहे असे म्हटलेले आहे. याप्रमाणे प्रकाश आणि अप्रकाश म्हणजे चित्त आणि जडरूप आनंदमय कोशच आत्मा आहे. या मतानुयायी आनंदमय कोशच आत्मा म्हणतात. हे याला आत्मा म्हणतात हे ध्यानात घ्या. तर तसं आता एक शब्द बरोबर बोलतेत आणि एक शब्द चुकीचं बोलतेत. तर आनंदमय कोशास आत्मा समजणाऱ्याचं हे मत आहे. तर यांच्या मताच्या पुढं शून्यवादी माध्यमिक बौद्धाचे मत. तर आता हे शून्यवादी पाठीमागं झालेले आहेत आपले, आहे की नाही? शून्यवादी म्हणतात, की देव बी नाही, जग बी नाही.
अशी त्यांची अवस्था आहे शून्यवाद्याची. ते असे म्हणतात, की आत्मा निरवय असल्यामुळे प्रकाशरूप अप्रकाशरूप म्हणणे बरोबर नाही. आता आत्म्याला ते म्हणतात हे शून्यवादी माध्यमिक बौद्धांचं मत असं आहे, की आत्मा हा निर्गुण निराकार असल्यामुळं त्याला अवयव वगैरे काही नाही. म्हणजे यांना आत्मा आहे की नाही हे पटलंय की नाही पण? मग तुमचा आत्मा कसा आहे म्हणतो त्यो, की अप्रकाश रूप म्हणणे बरोबर नाही. कशामुळं? तर आत्मा निरवय असल्यामुळे. आणि काजवा सवयव असतो म्हणून त्याचा काही भाग प्रकाश रूप आणि काही भाग अप्रकाश रूप म्हणता येईल. म्हणजे काजव्याचा काही भाग प्रकाश रूप असतो आणि काजवा अप्रकाशित काही भाग असतो. पण आत्मा निरवय असल्यामुळे तसे म्हणता येणार नाही. जर आत्मा अंशवान मानला म्हणजे सावयव मानला तर उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल. त्याला जर काही त्याची निर्मिती मानली किंवा त्याला काही अवयव असते, तर मग आत्मा जन्मतो, मरतो असं आपण म्हणलो असतो. पण आत्मा तसा नाही. म्हणजे ती एक चेतन वस्तू आहे. तर म्हणून जो पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो, तो उत्पत्तीपूर्वी नाशानंतर नसतो. जो पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो, तो उत्पत्तीपूर्वी नाशानंतर नसतो. व जो पदार्थ उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर नसतो, तो मध्ये जरी दिसत असला तरी नसतोच. तात्पर्य जगामध्ये सर्व असद्रूप आहे म्हणजे शून्य रूप आहे. ह्या शून्यवादी माध्यमिक बौद्धवाल्यांचं सुद्धा त्यांना कोणतं मत पटलेलं आहे ते बघा. त्रिकालिक अत्यंतता अभाव म्हणतात का नाही ते? म्हणतात का नाही महाराज? अरे काहीच नाही म्हणते तिथं बघा आता ते डोक्यात घ्या. जो पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतो, तो उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर नसतो. व जो पदार्थ उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर नसतो, तो मध्ये जरी दिसत असला तरी नसतोच. मग हे असं जर डोक्यात ठेवी जाणे काही-काही पॉइंट प्रत्येकाचे काही-काही पॉइंट चांगले असतात. काही पॉइंट ते बरोबर घेतात आणि काही पॉइंट चुकीचं बोलतात. याच्यावरून हे जगत्रय नाही त्रिकालिक अत्यंतता भाव आहे असं म्हणतात. आणि तात्पर्य जगामध्ये सर्व असद्रूप आहे म्हणजे शून्य रूप आहे. म्हणून जगामध्ये सर्व असद्रूप आहे म्हणजे शून्य रूप आहे म्हणून शून्य हेच परमतत्व, शून्याशिवाय दुसरे काही नाही. म्हणजे त्यांना त्रिकालिक अत्यंतता भाव जगाचा पटलेला आहे. पण ते काय म्हणतो, की मग जग बी नाही आणि देव तर दिसतच नाही. आता ह्या शून्यवाद्याचं म्हणणं काय आहे? आणि आपल्याला सुद्धा अशाच शंका येतात मायबापो. आपण पण असणार शून्यवाद्यासारखंच बोलतो आपल्याला जगाचं तर आपण तर जग बी आहे म्हणतो म्हणजे शून्यवाद्यापेक्षा सुद्धा आपण खालच्या कमी प्रतीचे विचार करतो. शून्यवाद्याला कमीत कमी त्रिकालिक अत्यंत भाव पटलेला आहे जगाचा. पण ते काय म्हणतो मग तुमचा आत्मा दिसत नाही तर मग नाहीच आत्मा. कुठे आहे मग? आम्हाला दिसत नाही. आता तुम्ही सांगा आईच्या गर्भामध्ये आईला ओळखीता येत नाही किंवा आईला ते जाणूही शकत नाही. तसं आपण त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण आहोत. आपल्याला परमात्मा कसा कळेल ह्या इंद्रियानं? आणि आपण काय म्हणतो, की ह्या डोळ्याने या देहामध्ये मी असतानाच मला देवाचं दर्शन झालं पाहिजे. आता आपल्याला देवच माहित नाही, कसा देव आहे म्हणून. देव हा निर्गुण, निराकार तुमच्या आमच्यामध्ये ते आपलं स्वरूप आहे ते. आपलं स्वरूप आहे, मनाचा साक्षी आहे, बुद्धीचा साक्षी आहे, अंतःकरणाचा साक्षी आहे. हे कळतंयच कोणाला ते ध्यानात घ्या. आता हे कळतंयच त्याला फक्त काय आहे, वृत्तीचं त्यानं माध्यम केलेलं आहे. अंतःकरणाचं माध्यम केलेलं आहे परमात्म्यानं. नाहीतर आता ते तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी तरी ही त्यांनी अशी सिस्टीम केली. हे जसं की आता आपल्याला मोबाईलवर पाठ घ्यायचा आहे, ऑनलाईन पाठ घ्यायचा आहे, तर ही मोबाईलवर सुविधा करून ठेवलेली आहे. तशी परमात्म्याला जाणण्यासाठी हे देहरूपी मोबाईल, आता ध्यानात घ्या, देहरूपी मोबाईल त्यांनी बनवला आणि या देहाच्या द्वारे मग आता हे सूक्ष्म देहानं कुठं राहावं म्हणून स्थूल देह केला आणि स्थूल देह सूक्ष्म देह राहण्यासाठी सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह ती एका एकाची सिस्टीम आहे. ती कशी परमात्म्यानं बनवली ती त्या प्रभूलाच माहिती.
तर त्या परमात्म्याने ही अशी मशिनरीच बनवली आणि ती एवढी एकच मशिनरी आहे या जगामध्ये. एकच मशिनरी म्हणजे मनुष्य. कारण दुसऱ्या मशिनरीज बनवल्यात त्यांनी 84 लक्ष योनीच्या. म्हणजे कुत्रे, मांजरं, म्हैशी, बैल, गाढवं हे काय जे असतील बाकीचे सगळे पशु-पक्षी यांना फक्त खाणे आणि राहणे याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही. म्हणून साधू संतांचं प्रमाण आहे. काय ते प्रमाण आहे? आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीशी समसमान. मनुष्य योनीचे नेण्याने. मग आता हे मनुष्य देहीचे नेण्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे करपावलोकने दिला असे. फक्त मनुष्यालाच या जगतामधून मुक्त होता येते. बाकीच्या कुठल्याही जीवाला मुक्त होता येत नाही किंवा तो जीव मुक्त होत नाही. आणि देवादिकाला विषयासक्ती असल्यामुळं तेही मुक्त होत नाहीत. आता पशुपक्षी मुक्त होत नाहीत, देवदिक मुक्त होत नाही. देवदिक म्हणजे इंद्र, चंद्र वगैरे असे बरं का. तर त्यांनाही मुक्त होता येत नाही. पशुपक्ष्यांना मुक्त होता येत नाही. फक्त असा एक मनुष्य देह आहे, की त्या मनुष्य देहामध्येच आपण मुक्त होऊन जाऊ शकतो. माय-बाप आपल्याला तीळ-तीळ सुख नाही ध्यानात घ्या. हे संकट येतंय, ते संकट येतंय, ते संकट येतंय, ते संकट येतंय. किती संकट येतेत आणि त्या संकटातून कसं पार पडायचं माय-बाप हो. आपल्या पाठीमागं कसा काळ लागला हे आपल्या ध्यानात येत नाही. त्यासाठी एक छोटासा दृष्टांत आहे. एक मनुष्य म्हणले त्या मनुष्याच्या पाठीमागं वाघ लागला आणि तो मनुष्य पुढं पळतोय, पाठीमागं वाघ लागलेला आहे. आता वाघ पाठीमागं लागलाय म्हणल्यावर त्या माणसाची काय अवस्था झाली असेल? पुढं जावा तर विहीर होती, विहिरीमध्ये जर उडी टाकावा तर विहिरीमध्ये बघा त्याला खाली काय दिसलंय, ती सर्प आहे खाली. विहिरीमध्ये सर्प आहे, मोठा सर्प आहे. आता पाठीमागून वाघ लागलेला आहे. पुढं विहिरीमध्ये सर्प दिसतो आहे आणि मग तिथं ते वेली वेली उगवलेल्या होत्या त्या नदी ह्याच्यावर विहिरीवर. आता इकून तिकून पळत असल्यामुळं त्याचा तोल गेला आणि तो तिथं पडला. तिथं पडल्याच्या नंतर त्या वेलीवर पडला. वेलीतून असणारा खाली पाहतोय तर खाली सर्प आहे. वरी निघावा तर वरी वाघ आहे. आणि मग आता नेमकं काय करायचं? तर तितक्या संकटाच्या अवधीमध्ये तिथे एक मोहोळ होतं, मोहोळ. मधाचं मोहोळ असते की नाही. आणि त्या मोहोळाला धक्का लागल्या तिथं धक्का लागल्यामुळं ते मोहोळ गळायला लागलं. मोहोळ वरून पडतंय, खालून सर्पानं वरून खालून सर्प आहे, वरून वाघ आहे. आणि ह्यानं असं वरी तोंड केलंय आणि ते वरून मधाचे थेंब पडतात आणि हे चाटीत. काय सांगावा? केवढं मोठं संकट आहे माय बाप्पा हो. खाली एवढा मोठा सर्प आहे, ते जर चावला तरी मरणार आहे. इकडं पाठीमागं वाघ लागलाय, तो बाहेर निघता येत नाही. खालून सर्प आहे, तरी सुद्धा ते तोंड वरी करून माहुळाचे थेंब तोंडात पडतात आणि ते चाटायला लागलाय. आणि तितकी आपली दयनीय अवस्था आहे माय बाप्पा हो. आपल्या पाठीमागे आणि पुढे आपल्या पाठीमागं काळ लागलेला आहे. आपला कोणता दिवस कसा येईल ते आपल्याला माहित नाही. आपला कोणत्या दिवशी हा देह पडल ते सांगता येत नाही. का कुणी असं गॅरंटी लिहून ठेवलं का बॉन्डवर आपण ह्या दिवशी मरणार नाहीत अगर मरतो म्हणून. म्हणजे आपल्याला माहित नाही आपला मृत्यू कधी आहे या देहाचा ती. म्हणून हा देह चांगला आहे तोपर्यंतच मायबापा हो भगवान परमात्माला ओळखून घ्या. आणि भगवान परमात्मा ओळखायचा असेल तर हे विचारसागर पंचीकरण नावाचे ग्रंथ आहेत. ते आपल्याला ते परमात्म्याची ओळख करून देतात. यालाच प्रक्रिया ग्रंथ म्हणतात आणि या ग्रंथाच्या साह्यानं आपण आत्मस्वरूप आपण आपल्याला मरण नाही हे ध्यानात घ्या. पण आपलं जे साधन आहे ते परमात्मा जोपर्यंत ओळखू येत नाही तोपर्यंत जर या साधनातून जर जीव निघून गेला तर मायबापा हो 84 लक्ष योनीच्या 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. आता मनुष्य देहामध्ये येऊन जर आपल्याला एवढं दुःख भोगावं लागतंय तर तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या डोळ्यानं पाहतोय. कुत्र्या मांजरांचे काय हाल असतील.
हे पशु, पक्षी, जनावर, कुत्रे, मांजरे यांचे किती हाल आहेत माय बापा हो, ध्यानात घ्या. त्यांना का राहायला घर आहे? का त्यांना खायला का चांगलं अन्न पाणी आहे? त्यांना कोण कधी मारील, कोण काय होईल काही सांगता येत नाही. मग असे जर देह आपल्याला मिळाले, आपल्याला दिसतंय की नाही हे सगळे दुःख भोगायलेत म्हणून. मग आपल्याला दिसत असताना सुद्धा आपण परमार्थाकडे वळत नाहीत. परमार्थ आपल्याला करावासा वाटत नाही. देव ओळखून घ्यावासा वाटत नाही, तर ते ध्यानात घ्या मायबापा हो. आपल्याला परमात्म स्वरूपाकडे यायचं आहे. परमात्म स्वरूपच आपलं स्वरूप आहे हे फक्त ओळखायचं आहे. आणि आपल्या पाठीमागं लागलेलं जन्म-मरण, हे जन्म-मरणातून आपल्याला कशी मुक्तता होईल? जन्मायचं आणि मरायचं हे देहाचं आहे, ते ध्यानात घ्या आणि त्याच्यासाठी हा आपला अभ्यास आहे. तर आपलं जन्म-मरण जर चुकलं चुकलं म्हणण्यापेक्षा आपल्याला जन्म आणि मरण नाही, तर तेच तर ओळखून घ्यायचंय आपल्याला, की कसं जन्म-मरण नाही ते हे पंचीकरण आणि विचारसागर आणि सद्गुरूंचा अनुग्रह, नामचिंतन या सर्वांच्या या साधनांच्या द्वारे आपण आपलं स्वरूप आपण परमात्म स्वरूपात कळून घ्यायचं. तर चला आपण बाजूला जातोय. शून्यवादी माध्यमिक बौद्धांचं मत आपलं चाललेलं आहे. जगामध्ये सर्व असद्रूप आहे म्हणजे शून्य रूप आहे, म्हणून शून्य हेच परमतत्व. तर शून्याशिवाय दुसरे काही नाही असे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकांचे मत असून ते पर्यायाने अज्ञानरूप शून्यरूप आनंदमयच कोशाचा आत्मा असे म्हणतात. परंतु हे त्यांचे मत बरोबर नाही, कारण सर्व लोकांना अज्ञानाची 3 प्रकरणे प्रतीती येते. अज्ञानाची प्रतीती 3 प्रकरणे येते. हे शून्यवादी माध्यमिक बौद्धांचे मत आहे. ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही, त्यांना जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीतीला येते. अद्वैत शास्त्राचे अध्ययन केलेले विद्वान पंडित लोक यांना तेच अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत मिथ्यारूपाने प्रतीतीला येते. आणि जीवनमुक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाला अज्ञान व तत्कार्य जगत हे तुच्छ रूप म्हणजे असद्रूप आहे असा अनुभव येतो. तर शून्यमतवादी ब्रह्म नाही व जगतही नाही असे सर्व शून्य असे समजतात. तर ह्या वरला शून्यवादी माध्यमिक बौद्धांच्या मतामध्ये जग बी नाही आणि देव बी नाही असं जे म्हणतात हे, तर ह्याच्यावर हे अज्ञानाची 3 प्रकरणं प्रतीती ही 3 जणांना वेगवेगळी येते. तर ज्यांना आदिशास्त्राचा संस्कार नाही म्हणजे देवाबद्दलचं ज्ञान नाही, ज्याला संस्कार नाही, त्यांना जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीतीला येते. म्हणजे हे सर्व जगत्रय सत्य आहे असं वाटतं, असं प्रतीती येते. आणि दुसरा पॉइंट आहे, दुसऱ्याला वाटतं की आदिशास्त्राचे अध्ययन केलेला विद्वान पंडित लोक यांना तेच अनिर्वचनीय अज्ञान तत्कार्य जगत मिथ्या रूपाने प्रतीतीला येते. आणि तिसरा म्हणजे जीवनमुक्त आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाला अज्ञान व तत्कार्य जगत हे तिच्चरूप म्हणजे असद्रूप आहे असा अनुभव येतो. तर शून्यमतवादी ब्रह्म नाही व जगतही नाही असे सर्व शून्य असे समजतात व ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्माव्यतिरिक्त दुसरे काही नाही असे समजतो. दिसणारे जगत मिथ्या असल्यामुळे मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने जगत नावाची वस्तू ब्रह्माव्यतिरिक्त नाहीच असा जीवनमुक्त पुरुषाचा निश्चय असतो. जीवनमुक्त पुरुष ज्या अज्ञानास म्हणजे आनंदमय कोशास तुच्छ समजतो, त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा असे समजतात. जीवनमुक्त पुरुष ज्या अज्ञानास म्हणजे आनंदमय कोशास तुच्छ समजतो, जे जीवनमुक्तला कळलेलं असतं की या जे विषयाचे आनंद आहेत ते तुच्छ आहेत, मग आता त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा असे समजतात. पण जीवनमुक्त पुरुष या बोधदृष्टीने कार्यासहित अज्ञान तुच्छ समजतो. तो बोध प्राप्त करून घेण्यामध्ये हे शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाही. पुढं तिसरा पॉइंट आहे प्रभाकर आणि नाईक यांचे मत. आता हे प्रभाकर आणि नाईक यांचं मत म्हणजे आता हे त्याच्याही पेक्षा म्हणजे शून्यवाद्याचं मत खोडत आहेत ते बरं का. शून्यवादी काय म्हणत होते की देव बी नाही आणि जग बी नाही, तर शून्याचीच प्रतीती येते म्हणत होते, सगळं शून्यच आहे. मग आता हे प्रभाकर आणि नाईक यांचं मत कसं खोडतात ते आपण पाहू.
माध्यमिक मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा म्हणणाऱ्याला असे विचारावे की तुला शून्यरूप आत्म्याचा अनुभव आहे की नाही. आता शून्याचा अनुभव आहे म्हणतो की नाही तो शून्यवाला. मग अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तो शून्याहून वेगळा म्हणावा लागेल. आता हे शून्यवादी म्हणतो की मला शून्य वाटतंय किंवा जग बी नाही देव बी नाही असं म्हणतो, म्हणजे हा शिल्लक राहिला की नाही. बरे शून्यरूप आत्म्याचा अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही तो शून्यरूप आहे असे तुला कसे कळले. आता हे म्हणतो की शून्य आहे, आता शून्य आहे म्हणणारा वेगळा राहतो की नाही. मग जगात तर दोन नाही समजा, जर जगामध्ये दोन नाही एकच आहे तर एक असतं त्यावेळेस बोलणं नसतं. आता इथं ते म्हणतो शून्य आहे, म्हणजे शून्य एक आणि हा एक असे दोन व्हायला लागले. मग शून्य आहे हे कसं कळलं म्हणतात. म्हणून शून्यरूप आत्मा नाही. जी पाठीमागं म्हणत होता हे बौद्धाचं मत आहे, शून्यरूप आहे आत्मा असं म्हणत होता, म्हणजे आत्मा नाही देवही नाही म्हणतो तो, शून्यरूप आहे. मग शून्यरूप आहे म्हणणारा शून्यरूप आत्मा नाही, शून्य म्हणजे आत्मा नाही, कारण हाच स्वतः आत्मस्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शून्य सिद्धांत बोधू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शून्य सिद्धांत बोधू, कोणे सत्ता होई सिद्धू. नसता हा अपवादू वस्तू शिजो, अमृतानुभव मधली ओवी आहे की शून्य म्हणून जर ह्या स्थापन करीत असेल शून्य म्हणून, तर ही कोणे सत्ता होई सिद्धू, कोणत्या सत्तेनं सिद्ध केलंय हे शून्य आहे म्हणून. तर ज्या सत्यानं हे शून्य सिद्ध झालं, नसता अपवाद घेतलेला आहे म्हणतात हे वस्तूशी जो, नसलेलाच अपवाद घेतला त्या शून्यवाद्यांनी. अमृतानुभव मधली ओवी आहे. या एकंदर विवेचनावरून शून्याहून आत्मा निराळा आहे हे सिद्ध झाले. ह्याच्यावरून हे जी म्हणत होते का नाही शून्यवादी म्हणत होते की बाबा शून्य दुसरं काहीच नाही. मग शून्यापेक्षा हा जो वेगळा आहे तर तोच आत्मस्वरूप आहे आणि तोच म्हणतो, म्हणजे आपणच आपल्याला ओळखत नाहीत हे ध्यानात घ्या. आपणच आपल्याला जोपर्यंत ओळखू येणार नाही तोपर्यंत आपण शून्यवादी म्हणा, आपण कोणत्या बी ख्यातीमध्ये बसतो तर कोणत्या व्याच्यामध्ये जातो आपण, आहे की नाही. आपल्यालाच हे सगळे प्रश्न पडत असतात आणि आपलेच प्रश्न आहेत हे. ही तर तुम्हाला सांगतो असे कुठं प्रश्न आपल्याला पडतात का कधी. आपण कधी याचा अभ्यासच करत नाही तर ह्याचे आपल्याला कसे प्रश्न पडतील. असे प्रश्न ज्यांना पडतात त्यांनाच उत्तर सापडत असतात. आता आपल्याला प्रश्न करायचा माहित नाही आणि उत्तर माहित नाही, म्हणून आपण हे शास्त्र बघावा. शास्त्र बघितल्यावर प्रश्न पडेल आणि प्रश्नाचं उत्तर बी मिळेल. साधू संतांनी सगळं आयतं करून ठेवलं, पण आता आयत्या पिठावर रिगुट्या बी नको वाटतात आपल्याला, तर मग आता काय करावं. म्हणून नैकाचे असे मत आहे की आत्मा जडरूप आहे आणि मनाच्या संबंधाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो, त्यामुळे आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. बघा आता हे प्रभाकरांनी नैकवाले काय म्हणतात ते, त्यामुळे आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. तसे पाहिले तर स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्म इत्यादी आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाप्रमाणेच गुण उत्पन्न होतात. आत्मा जड आहे म्हणून आनंदमय कोशामध्ये चैतन्य गुण आहे. ते म्हणतात आत्मा जड आहे म्हणतात हे न्यायिकवाले, प्रभाकरांनी न्यायिकवाले. आता आत्मा जड कसा होईल, पण ते जड आहे म्हणतात. ते अविवेकी लोकांना प्रतीत होत नाही. ते म्हणतात बघा, ते अविवेकी लोकांना म्हणजे हे विचारवान आहेत आणि ते म्हणतात अविवेकी लोकांना त्याची प्रतीती येत नाही, तो आपल्या शरीरात असतो पण जड आहे. प्रभाकर आणि नेक म्हणजे याच्यावरून त्यांना आहे हे पटलेलं आहे, हे ध्यानात घ्या. आपल्याला देव आहे हे सुद्धा पटत नाही, म्हणजे आपल्यापेक्षा ते श्रेष्ठच आहे. प्रभाकर आणि न्यायिक हे झोपेत आत्मा ज्ञानशून्य जड आहे असे मानतात. म्हणून गूढ अशा चैतन्यवान आनंदमय कोशांच्या ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. न्यायिक ज्ञान हा आत्म्याचा अनित्य असा गुण मानतात. सिद्धांत मतामध्ये ज्ञान म्हणजे ते शुद्ध आत्म्याचे ज्ञान नसून ती अंतःकरणाची वृत्ती आहे. आत्मा जर ज्ञानशून्य जड मानला तर अनित्य होईल आणि आत्मा अनित्य ठरला तर मोक्ष साधने निष्फळ होतील. जर आत्मा ज्ञानशून्य जड आहे असं जर म्हणलं तर आत्मा अनित्य होईल आणि मग मोक्ष साधने निर्फळ होतील. आत्मा जड कसा म्हणता येईल, तो जागृतीमध्ये बी असतो, त्याला जागृती कळते, त्याला स्वप्न कळतं, त्याला सुसुप्ती कळते. आता त्याला कोणती अवस्था कळत नाही आणि कोणत्या कालामध्ये नसतो. तर हे जरा ध्यानात घ्या. तर तो प्रत्येक अवस्थेमध्ये असतो आणि प्रत्येक कालामध्ये असतो.
तर अशा रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी श्रद्धा नसणारे बहिर्मुख लोक पंचकोशापैकी एखाद्या कोशाला आत्मा समजून ध्यानात घ्या. अशा रीतीने वेदांत वाक्याच्या ठिकाणी श्रद्धा नसणारे बहिर्मुख लोक पंचकोशापैकी एखाद्या कोशाला आत्मा म्हणतात. तर कोण आहेत हे बघा. वेदांत वाक्याच्या ठिकाणी श्रद्धा नसणारे म्हणजे महावाक्याच्या ठिकाणी श्रद्धा नसणारे, नामाच्या ठिकाणी श्रद्धा नसणारे, देवाला न जाणणारे अज्ञानी बहिर्मुख लोक पंचकोशापैकी एखाद्या कोशाला आत्मा म्हणतात. आपापल्या बुद्धीप्रमाणे आत्म्याचे स्वरूप मानतात. आपापल्या बुद्धीप्रमाणे आत्म्याचे स्वरूप मानतात. मग ते काय म्हणले, काय प्रमाण आहे ते इथं का ध्यानात? म्हणजे आपापल्या मतानंच अर्थ लावतील त्याच्याबद्दलच ते नाश केला शब्दज्ञाने. हा, तर ते जे प्रमाण आहे, काय प्रमाण आहे ते आठवण ना ते. तर त्यामुळे मुख्य कुटस्थ रूप आत्मा ते जाणत नाहीत. जसे जीवाच्या ठिकाणी असणारे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात म्हणजे ज्ञान होऊ देत नाहीत. तर हे पंचकोश आपल्याला जे दिलेले आहेत देवानं, तर तेच आपल्याला आवरण करतात ते परमात्मा स्वरूपावर. ईश्वरालाही पंचकोश आहेत. ते पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करीत नाहीत. कारण ईश्वराची उपाधी ही शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे. तसे पाहिले तर ईश्वराला कोणत्याही प्रकारचे आवरण नाही. पण जीवाच्या दृष्टीने जीवाला जसे पंचकोश तसेच ईश्वरालाही पंचकोश आहेत असे शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. ईश्वराचे यथार्थ स्वरूप जे ब्रह्म ते तत्पदाचे लक्ष्य आहे. पण या आनंदमय कोशास आत्मा समजणाऱ्या द्वैतवाद्यांच्या लक्षात न आल्यामुळे ते तत्पद वाच्य मायामय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तदपद वाच्य त्यालाच आत्मा असे मानतात. उपाधी विशिष्ट ईश्वराने घेतलेले जे अवतार त्यांनाच ते परमतत्व मानतात. इतकेच काय, पण मंदबुद्धी लोक पिंपळ, वड, रुई, वेळू, कुदळ, कामाचे हत्यारे यांना ईश्वर समजून पूजन करतात. आता आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण बघा, जे लोक जे व्यवसाय करतात आणि त्याच्यामध्ये ते बघा काय काय करतात ते जरा पक्क ध्यानात घ्या. ही अंधश्रद्धा ठेवू नये माणसानं. आता तुम्ही सांगा लोखंडाची पूजा करायची, आता ते म्हणते तर आमचे हत्यार आहेत बाबा, ते आम्ही ह्याच्यावर लक्ष्मी कमीतो आणि आमचं ह्याच्यावर जगणं होतं त्याच्यामुळं आम्ही हत्याराची पूजा करतो. आता गिसडी लोक आहेत आमच्या शेजाऱ्याला, तर ते लोखंडाचे हत्यार त्याचीच पूजा करायची का, तर म्हणे आमची लक्ष्मी म्हणे त्याच्यात. आता तुम्ही सांगा, काही लोक मंदबुद्धी लोक कशा कशाची पूजा करतात. कुणी पिपळाची पूजा करतय, तर कुणी वडाची पूजा करतय, तर कुणी ते रुटीची झाड असतात ना पांढरे फुलावाले, ते रुटीची झाड त्याची पूजा करतय. कुणी वेळूचीच पूजा करतय, तर कुणी कुदळीची पूजा करतय. कुदळ नाही म्हणे आम्हाला हमेशा ते कुदळ लागते आम्हाला, त्याच्यामुळे त्या कुदळीची पूजा करायची. कुणी काही कामाचे हातेरे जे असते त्याची पूजा करायची. कुणी लोखंडाची पूजा करतय, तर कुणी दगडाची पूजा करतय. आता तुम्ही सांगा, हे सगळेजण जे आपापल्या परीने जी पूजा करायला लागले ती समजून करायले का न समजता करायला? अहो ह्यालाच खरं मानायला लागले. आणि यांनाही ईश्वर समजून म्हणजे हेच आमचा ईश्वर, वडच आमचा ईश्वर, रुईच आमचा ईश्वर, वेळू, कुदळ, कामाचे हातेरे यालाच ईश्वर समजायला लागले. कुणी या तळालाच ईश्वर म्हणतंय, तर कुणी मसोबालाच म्हणतंय, तर कुणी कशा कशाला म्हणतंय काय सांगावं. कुणी दगडालाच असणार ते सिंदूर लावायचा आणि त्या सिंदूर लावायचा की झाला देव तयार. देव झाला तयार की लगे पूजा करायची सुरुवात. आता तुम्हाला सांगतो, हे कुणी बी करू द्या, ते मान्य पडन आपल्याला, कारण त्यांना माहित नाही बिचाऱ्यांना, ते पूजा करतात ते मान्य आहे. आमचे साधक लोक ज्यांना कळलेलं आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ते सुद्धा म्हणतात की त्या आता तुम्ही माणसं जीव घालू नका असं आमचं म्हणणं नाही, पण निमित्त काय करायचं, सटवायच्या सवासनीन, ह्या सवासनीन त्या सवासनीन सटवायच्या आसराच्या. आता कोणची आसरा आणली, कोणची सटवाई आणली, कोणची बोहणं आणली. आता तुम्हाला कुणी कार्य करू नका म्हणत नाही. अहो धर्म कार्य करायचंय तुम्हाला, तर तुम्ही कीर्तन ठेवा, प्रवचन ठेवा,
देवाचे एखादा काही असे ठेवा ना तुम्ही कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यामध्ये माणसं सगळे येतात, जेवण करतात. त्याच्यामध्ये सवासणी आल्या, त्याच्यामध्ये आसरा आल्या, मावल्या आल्या, मसुबा आले, सगळे आले त्याच्यामध्ये आणि त्यांची पूजा करा तुम्ही. आणि त्याच्यामध्येच परमात्मा आहे. पण आपण ती सोडून देतो. आसराची पूजा, सटवाईची पूजा, येताळाची पूजा, मसुबाची पूजा आणि पुन्हा ह्यांची पूजा करताना ह्यांना काय लागतं माहिती का? यांना सगळे बकरीन, कोंबडीन हे असलं लागतं मग हे. सटवाईन, बोहनईन, आसरान हे काय दुसरं त्यांना जमत नाही. तुपापोळ्याची निवद जमत नाही तर म्हणले ते महाराज काही बी सांगतो म्हणले. आमच्या इथं बघणारे माणसं आहेत म्हणले, त्या माणसाने आम्हाला सांगितलं म्हणले, आटकोरी मेंढी कापा, मसुबाला कोंबडं कापा, येताळाला कैनू कापा, बकरं कापा. आता तुम्ही सांगा, हे सगळे दगडाचे देव केलेले त्या देवापुढे जाऊन जर आपण असणार आपल्याला कळतंय की हे देव नाही, दगड केलाय ते का खातोय का काय करतोय काय सांगा ना तुम्ही. तर हे असे सगळे इसे ह्यांना सगळ्यांना देव मानून पूजा करणारे शिष्य म्हणतो, महाराज परमात्मा जर सर्व ठिकाणी व्यापक भरलेला आहे, मग आता असा जीवरी प्रश्न केलेला आहे ते बघा, शिष्यानं प्रश्न केलेला आहे, लगेच लागलीच तातडीनं, तो काही थांबत नाही. ते म्हणतो, महाराज परमात्मा जर सर्वच ठिकाणी व्यापक भरलेला आहे तर मग कुदळ, वेळू, वड यांची देव समजून पूजा केली तर काय बिघडतं? अहो त्यानं लगेच अडविलं का नाही? आता तुम्ही कोणी अडवित नाही त्याला काय करावं, पण त्यानं लगेच अडविलं. ते म्हणतो, तुम्ही म्हणतात की देव तर सर्वत्र व्यापक आहे, मग सगळ्यामध्ये देव असला तर मग वडाची, कुदळीची, लोखंडाची, दगडाची सगळ्याची पूजा केली तर काय बिघडत आहे? असा प्रश्न केलेला आहे. श्री गुरु म्हणतात, परमात्म्याची व्याप्ती सर्वत्र आहे हे खरे, पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते पहा म्हणले. मग त्यांनी ते प्रमाण देऊन सांगितलेलं आहे. परमात्म्याची व्याप्ती सर्वत्र आहे हे खरं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणत्याही इंद्रियाने सेवन केलेला विषय आतच जातो. आता म्हणजे तुम्ही सांगा, आपल्या डोळ्यांनी पाहू द्या, कानाने ऐकू द्या, खाऊ द्या, आपल्याला सगळे विषय आपल्या आतमध्येच पोहोचतात. परंतु पण कशासाठी केले म्हणले, करोने रससोय बरवी, कानी केवी भरावी. आता म्हणले स्वयंपाक केला पाची पकवान्नाचा आणि ते कानामध्ये भरायचा का? मग ह्याला काही नियम आहे का नाही? तोंड कशाला दिलं? तोंड कशाला दिलं? स्वयंपाक करून कानात भरायचा का? तर म्हणले, आणि पुन्हा फुले आणून बांधावी डोळा केवी. आणि फुले आणायची ती वास घ्यायचा का डोळ्याला बांधायची? का डोक्याला बांधायची? कुठं कशा काय करायचं त्या फुलाचं? फुलाचा जो सुगंध आहे, सुगंध घेण्यासाठी आपल्याला नाक दिलेला आहे. तर ते डोळ्याला बांधून चालतील का? स्वयंपाक पाची पकवान्नाचा केला आणि तो कानामध्ये ओतायला सुरुवात केली तर जमेल का? मग इथं जसा तुम्हाला नियम कळतो, आता तुम्ही सगळे शब्द, स्पर्श, रूपरस, गंध ही जी 5 विषय आहेत ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मग हे प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे की नाही? इथं कसा नियम चालवतो आणि त्याचप्रमाणे म्हणले, मग ते तर रसू तो मुखेची शेवावा. मग असणारे जे पाची पक्वान्न आहे ते मुखानच खावा लागेल आणि प्रमळ तो घराण्याची घ्यावा. प्रमळ म्हणजे सुगंध हा नाकानच घ्यावा आणि तैसा मी तो ये जावा मीची मनोनी. मग मला तुम्ही ओळखा. भगवंत म्हणतात, की मला तुम्ही ओळखा बाबा मी कसा आहे ते. आणि मग मला ओळखल्याच्या नंतर मग माझी पूजा करा, ती मला मान्य आहे. नाहीतर मग जास्त काही चुकत नाही, थोडं चुकत आहे म्हणले ते अशा पद्धतीनं, की स्वयंपाक करावा आणि कानात टाकावा आणि फुलं आणावं तर डोळ्याला बांधावी. तर ही जशी पूजा थोडी चुकती, तशी मग मला न ओळखीता केलेली पूजा थोडी चुकती म्हणले. तर ही ओवी आहे 349 क्रमांकांची ज्ञानेश्वरी अध्याय 9 आहे. या माऊली ज्ञानोबा यांच्या वचनाप्रमाणे जरी सर्वव्यापक परमात्मा आहे, तरी उपासना करते वेळी शास्त्राने सांगितल्याप्रमाणेच उपासना केली पाहिजे. तुम्ही सांगा, आपला व्यवहार रीतीचा का गैररीतीचा? आणि गैररीतीचा जर व्यवहार केला तर त्यालाच महाभारत आणि रामायण म्हणले आणि तिथं नष्टता झाली. तसं आपण जर गैररीतीने जर व्यवहार केला आणि रीत आहे ती फक्त जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये सुसुप्तीमध्ये रीत नाही, जागृतीमध्ये स्वप्नामध्ये व्यवहार नाही. इथं रीत लावून दिली ती फक्त व्यावहारिक सत्तेमध्ये. व्यावहारिक सत्तेमध्येच रामायण आणि महाभारत. मग आपण नियम सोडून चाललं पाहिजे का? रीतीनं वागलं नाही पाहिजे का? परमार्थ करायचा आहे तो साधू संतांच्या मताप्रमाणे करायचा का आपल्या मताप्रमाणे करायचा? आपल्याला तर काही आवडतं.
आपल्याला जे नाही ते आवडतं, जे नाही खायचं ते खावं वाटतं, जे नाही करायचं ते करावं वाटतं. मग असणारे हे जे नियम सोडून चालेल का? तसं परमात्मा व्यापक आहे मायबापा हो. व्यापक आहे, पण त्याला ओळखून कशी सेवा करायची ते ध्यानात घेतलं पाहिजे. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, की आपलं स्वरूप आहे ते. पण आपल्याला ते न कळता मग असणारे आपल्याला परपीडा आणि परपीडा करणं हेच पाप आहे. तर या प्रमाणाप्रमाणे तरी उपासना करतेवेळी शास्त्राने सांगितल्याप्रमाणेच उपासना केली पाहिजे. असो याप्रमाणे जीवेश्वर स्वरूपास यथार्थत्वाने न जाणता देहधारी जो आपण तेच माझे खरे स्वरूप आहे असे समजून देहात्म भ्रांतीमुळे व व्यावहारिक विषयाच्या फलप्राप्तीकरिता बहिर्मुख लोक देव देव ऋषीच्या नादी लागून कुणाची तरी पूजा करतात. जरा ध्यानात घ्या. ज्यांना देह खरा वाटतो, जे देहात्वाविषयी त्यांना सत्यत्व वाटतं, तर त्यांना देहात्म भ्रांती गेलेली नसते व्यावहारिक विषयाच्या फलप्राप्तीकरिता. बघा, आता जर समजा आपल्यासारख्याने जर देवऋषीकडे जायचं आणि देवऋषीला आपण त्यांच्याकडे जाऊन आपण आपल्याला प्रारब्ध मान्य, आपल्याला देव मान्य, तरी सुद्धा आमच्या महाराजांचा प्रथम क्रमांक आहे, आमच्या गृहमंत्र्यांचा, की देव आपल्याला कळलेला असताना, प्रारब्ध माहिती असताना देव ऋषीकडे जायला लावणे, देव ऋषीकडे जाणे आणि देव ऋषीला पैसे देणे. आता तुम्ही सांगा, देव ऋषीला पैसे न देता आपण सत्कार्याला पैसे खर्च करत नाहीत आणि देव ऋषीला आपण पैसे देतो किंवा आपण बाकीच्या व्यवहारामध्ये पैसे कितीतरी घालवतो. दादा खरंय का खोट आहे? दादा खरंय का खोट आहे हे? आता देव ऋषी कसे खरे झाले? आता देव ऋषी कसे खरे झाले? देव ऋषीला आपण काय करायला लागलो आणि परमार्थामध्ये म्हणलं तर आपल्याला खर्च करायला नको वाटतं. आता माझ्यासारख्यानं त्या ब्राह्मणाला 3-3 हजार रुपये देणे आणि आमच्या मेत्रेदादा सारख्याने 11-11 हजार रुपये देणे. आता तुम्ही सांगा, आम्हाला किती परमार्थ कळाला? नाही नाही, माझ्यासारख्यानं 3,000 रुपये द्यायला लावणे. आमचे गृहमंत्री 3,000 रुपये दिले ब्राह्मणाला नेऊन आणि आमचे दादा मेत्रे दादाने 11,000 दिले. आता आम्हाला परमार्थ कळला का नाही? आता देव ऋषी आपलं प्रारब्ध आहे, आपण देहाच्या नादी लागलो की नाही? देह आपल्याला खरा वाटतोय की नाही? आपण परमात्मा स्वरूप आहोत की नाही? मग आपण ध्यानात ठेवायला पाहिजे, आपण आत्मस्वरूप आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण आत्मस्वरूप असल्या कारणानं आपण ध्यानात घ्यायचं, की आपण ह्या चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. व्यावहारिक विषयाच्या फलप्राप्ती करता बहिर्मुख लोक, मी तुम्हाला विचारसागरातलं सांगतोय, फक्त आपल्या दोघांचे उदाहरण घेतले. तुम्हाला काही वाटू नाही, मला काही वाटू नाही, दोघांचे. दादा दादा तुम्ही थोडं शांत राहा. दादा शांत राहा थोडं. मी विचारसागरातलं सांगतोय, आवाज बंद करा तिकून. तर असे समजून देहात्म भ्रांतीमुळे व व्यावहारिक विषयाच्या फलप्राप्तीकरिता व्यावहारिक विषयाच्या फलप्राप्तीकरिता बहिर्मुख लोक. मग आता हे आपलं आपलं दोघांचं बहिर्मुख लोकांसारखं झालं की नाही? देव ऋषीच्या नादी लागून कुणाची तरी पूजा करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला सुख होईल असे मानतात. आता हे आत्म्याजवळ सुख आहे का देव ऋषीजवळ सुख आहे? तर काही शूद्र देवतांच्या उपासनेमुळे त्यांना ते फल मिळाल्यासारखे वाटते. शूद्र देवतांच्या उपासनेमुळे यांची तितक्यापुरती अंतःकरणाची वरती स्थिर होते. नाही म्हणे आता आपल्याला काही नाही, आता सगळं बघितलं, आपलं सगळं होतंय. तर काही शूद्र देवतांच्या उपासनेमुळे त्यांना ते फल मिळाल्यासारखे वाटते. पोराच्या हातातल्या बिनल्या चोरीस गेल्या तर कोपऱ्यावरील मसोबाला शेण थापतात. बघा, आता आपल्या लेकराचे जर काही हातामधल्या बिनल्या वगैरे काही हरवल्या, की कोपऱ्यामध्ये एक देव करून ठेवलेला असतो मसोबा शेताच्या इकडा तिकडा कोपऱ्यामध्ये. त्याला जायचं आणि शेण थापायचं. आणि मग म्हणले काय होतं शेण थापल्यावर? या कारणामुळे त्या बिनल्या चोरणाऱ्यास हागवण लागेल इतकेच. म्हणजे ते सुद्धा परिणाम करते. म्हणजे यांनी काय यांच्या मनामध्ये जी प्रक्रिया केलेली आहे, की आमच्या ज्यांनी चोरी केली असन त्यांना काहीतरी व्हावा. तर म्हणले त्या मसोबाला फक्त संडास लावण्यापलीकडे काही करता येत नाही. कारण हे बी फक्त ह्यांची इच्छा असते, की आमची चोरी केली, ह्यांची तळमळ आहे, त्याच्यामुळेच ते तसं घडतं तिकडं. आमचे साखरे महाराज म्हणायचे,
एका ग्रस्तास घोडे पाहिजे होते. एका ग्रस्ताला घोडे पाहिजे होते. आता त्याने घोड्याच्या प्राप्तीकरिता शीतळा देवीची उपासना केली. बघा, साखरे महाराजांनी सांगितलेला दृष्टांत आहे. तर शीतळा देवीचे वाहन गाढव आहे. शीतळा देवी बसती कशावर? शीतळा देवीची पूजा करायची. शीतळा देवीचं वाहन आहे गाढव. आणि पूजा करणारा काय म्हणतोय बघा, यांच्या उपासनेमुळे देवी प्रसन्न होऊन त्याला म्हणाली. मग असणाऱ्या एक जणांना काय केलं की त्या शीतळा देवीची पूजा करायला सुरुवात केली. शीतळा देवी प्रसन्न झाली आणि शीतळा देवी गाढवावर बसलेल्या असताना शीतळा देवीला हे काय मागतोय मागणारा, तुला काय मागायचे ते माग म्हणल्यावर तेव्हा तो भक्त म्हणाला, आई साहेब. आता शीतळा देवीला आई साहेब, गाढवावर बसणाऱ्या देवीला आई साहेब, मला बसवयास घोडे पाहिजे. तेव्हा शीतळा देवी म्हणाली, हे मूर्खा, तुला जर घोडे देण्याचे माझ्याजवळ सामर्थ्य असते तर मग मी गाढवावर का बसले असते? अरे बाबा, माझ्यापाशी गाढव घेण्यापुरतीच माझी शक्ती आहे. मला घोडे घेण्याची शक्ती असती तर मी घोड्यावर नसते का बसले? त्या गाढवापेक्षा खालच्या प्रतीचे वाहन पाहिजे असेल तर माग. घोड्यापेक्षा जर काही खालचं म्हणजे गाढवापेक्षा जर खालचं काही प्रतीचं असेल तर ते माग. या उदाहरणावरून शूद्र देवतेच्या उपासकाला शूद्रच फळ मिळते. बघा, आता आपण ज्याची पूजा करू त्याची शूद्र देवतेच्या उपासकाला शूद्रच फळ मिळते. जर विष्णू शंकर अशा श्रेष्ठ देवतांची निष्काम उपासना केली तर त्या प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला स्वतः गुरुरूपाने अवतीर्ण होऊन आत्मज्ञानाचा उपदेश करून, बघा ते म्हणले, ब्रह्मा विष्णू महेश यांची जर निष्काम उपासना केली, जर आपल्याला आत्मस्वरूप कळत नाही तर आपण कमीत कमी ब्रह्मा विष्णू महेश हे तरी माहिती असते की नाही आपल्याला, तर त्यांची निष्काम उपासना जर केली तर तेच गुरुरूपाने अवतीर्ण होऊन माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराज म्हणतात, मग ते काय करतील आपल्याला, तर तेच असणार सद्गुरूच्या रूपाने येऊन ते आपल्याला ज्ञान सांगून आत्मज्ञानाचा प्राप्ताची प्राप्ती करून घेऊन सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देतील. तर असो याप्रमाणे तीन शरीरातील पंचकोशांचा विचाराने निराश करून यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावे. तर काय करावं, तर या तीन शरीरातील पंचकोशांच्या विचाराने निराश करून यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावे. पंचकोशांच्या निराशाचा प्रकार, तर स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान नाही. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान नाही पण आत्म्याचे भान आहे. झोपेमध्ये स्थूल देहाचे भान नाही पण सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान आहे. झोपेमध्ये सुखाचे भान नसते तर जागे झाल्यानंतर मी सुखाने निजलो होतो याची स्मृती झाली नसती. जागे झाल्यानंतर सुखाने मी निजलो त्याची स्मृती झाली नसती, कारण झोपेमध्ये कोणी आहे की नाही, आणि जागा झाल्यावर सांगतोय म्हणजे तिथं होतं की नाही कोणीतरी. कोणीतरी म्हणजे कोण होतं, तुम्हीच होतात का नाही? तर म्हणून सुखाचे भान झोपेत आहे. दुसरे असे की ते झोपेतले सुख विषयाचे नसून आत्म्याचेच आहे. शिवाय निधिध्यासनाचे फल जे निर्विकल्प समाधी ती मध्ये झोपेप्रमाणे अज्ञानाचे आवरण नसते पण सुखरूप आत्म्याचे भान मात्र आहे. या एकंदर अनुभवावरून स्थूल सूक्ष्म कारणे तिन्ही देह व्याभिचारी आहेत. व्याभिचारी शब्दाचा अर्थ आहे कधी असतो आणि कधी नसतं, म्हणून त्याला व्याभिचारी म्हटलेला आहे. म्हणजे कोणताही एक देह तिन्ही अवस्थेमध्ये भासत नाही. आत्म्याची प्रतीती मात्र तिन्ही अवस्थेमध्ये अखंड आहे, म्हणून आत्मा व्यापक आहे. अशा रीतीने चिंतन करून आत्मा तिन्ही शरीराहून वेगळा आहे असे जाणावे. स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरामध्ये प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असे तीन कोश आहेत. विचाराने तीन शरीराचा निराश केला की त्यामध्ये पंचकोशांचाही निराश होतो. असे जीवाचे स्वरूप या वेष्टी पंचकोशाहून निराळे आहे. तसेच ईश्वराचे स्वरूप समष्टी पंचकोशाहून निराळे असे समजावे. मागील चौथ्या तरंगामध्ये आकाशाचा दृष्टांत देऊन जीवीश्वर स्वरूपाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ स्वरूपाने विचार सांगितला आणि पुढच्या 6व्या तरंगातही आस्ती भाती प्रिय म्हणजे सतचित आनंद रूप आत्म्याचे वर्णन करणार आहोत. म्हणून या ठिकाणी थोडक्यात वर्णन केले. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे एवढे जाणून कर्तृत्वता प्राप्त होणार नाही. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे एवढे जाणून कर्तृत्वता प्राप्त होणार नाही, तर तो पंचकोशाहून निराळा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. अशा रीतीने आत्म्याचे ब्रह्माशी एकत्व जाणले पाहिजे. बघा, म्हणजे आपण देवाची सेवा कशी केली पाहिजे हे सांगायले ते.
की पंचकोशाहून निराळा आहे. म्हणजे आता दृश्य आहे सगळे. 5 कोस असले तरी दृश्य आहेत. 4 देह असले तरी दृश्य आहेत किंवा ही सृष्टी असली तरी दृश्य आहे आणि आपला देह असला तरी दृश्य आहे. दृश्यापेक्षा आपण वेगळे आहोत आणि आहे ते पंचमहाभूतांचा कारभार आहे, ईश्वराचा कारभार. त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचे आपलं काही कारण नाही. ईश्वरानं बनवलेलं हे सर्व जगत्रय नाहीसं व्हावं ही कल्पना करायची गरज नाही. आपण कोण आहोत हे समजून घ्यायचं आणि आपण मुक्त आहोत असं कळवून घ्यायचं. तर या पंचकोशाहून निराळा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप अशा रीतीने आत्म्याचे ब्रह्माशी एकत्व जाणले पाहिजे. त्याकरिता श्री गुरु म्हणतात, मी तुला आता महावाक्यार्थाचा उपदेश करतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञाने